चाकी वाहनं दिसतात, त्यामध्ये पजेरो आणि इतर काही वाहनं आहेत। तर एकूणच या सगळ्या वाहनांचाही तपास पोलीस करतील। ज्या गाडीतून या ट्रक मदतनीसाला ट्रक हेल्परचं अपहरण झालेलं होतं, ती गाडी नेमकी कुठे आहे त्याचाही शोध घेतला जातोय। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर कुठे आहेत याची माहिती या हेल्परकडून या केअरटेकरकडून घेतली जाते। जो ट्रक हेल्पर होता त्याचं अपहरण करून त्याला पूजा खेडकरच्या घरी कशासाठी आणलं, पूजा खेडकरच्या आईवडिलांचा या सगळ्या प्रकरणाशी काय संबंध, पूजा खेडकरचा या सगळ्या प्रकरणामध्ये खरंच संबंध आहे का, मनोरमा खेडकर यांनी दिलीप खेडकर यांना कशी मदत केली, का केली, या सगळ्या गोष्टींचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे। आणि त्यासाठी पोलिसांचं पथक पूजा खेडकरच्या घरी दाखल झालेलं आहे। तर आपण बघतोय दोन दृश्य नाशिकमध्ये, तिकडे राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा सुरू आहे। रोहित पवार सध्या बोलतायत। सरकारने आपल्या सर्वांना फसवले। सरकारमध्ये असणारे नेते म्हणतात योग्य वेळेस आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ। अहो दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत। 5 वर्षामध्ये 14,000 शेतकरी आत्महत्या करतील। या सरकारमधल्या नेत्यांना असं वाटतं 2029 इलेक्शनच्या आधी आपण कर्जमाफी देऊ आणि कर्जमाफी दिल्यानंतर आपण परत एकदा सत्तेत येऊ। पण या 5 वर्षामध्ये जर या 12-14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर या आत्महत्याला कोण जबाबदार असणार आहे? पूर्णपणे हे सरकार जबाबदार असणार आहे। काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये आपण सर्वांनी जाहिराती बघितल्या देवा भाव म्हणून। अहो तिथं बेनामी जाहिराती या लोकांनी दिल्या। अहो देवा भाऊ आम्हाला माहित नाही, पण या सरकारमध्ये कोण बसलेत तर मेवा भाऊ बसलेत। मेवा भाऊ यांना फक्त मलिदा खायचंय, यांना फक्त दलाली करायची आहे, यांना फक्त भ्रष्टाचार करायचंय असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। अहो कर्जमाफी करण्यासाठी त्याला वाघाचं जिगर लागतं आणि वाघाचं जिगर जर कोणामध्ये असेल तर आदरणीय पवार साहेबांमध्ये आहे। हे सरकार लबाड लांडग्याचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये एक लांडगा नाही, 3 लांडगे आहेत। त्यामुळे या लबाड लांडग्याच्या सरकारला तुमच्या बाजूचे निर्णय घ्यायला कुठेतरी त्या ठिकाणी जिगर नाही। त्यामुळे कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी मोर्चा काढलाय। आमच्या द्राक्षाला भाव मिळाला पाहिजे, आमच्या टोमॅटोला भाव मिळाला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याच्या कुठल्या अडचणी येतात त्या सुटल्या पाहिजे। अहो हे सरकार काय करतं माहितीये? तुमचं पाकिट मारते, पाकिट मार। तर या मोर्चावर आपलं लक्ष असणारच आहे। मात्र वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा।